काल बाळराजेंनी अजितदादांना त्या ठिकाणी चॅलेंज दिलेलं होतं. त्याचं मी समर्थन करणार नाही. तो लहान आहे. काल कधी आमच्या गावामध्ये बिनविरोध निवडणुका होत असतात, त्यामुळे हे अशा प्रकारे लादली गेल्यामुळं कदाचित मुलांच्यामध्ये जोश होता. त्या जोशामध्ये असं काहीतरी मुलांनी करून झालं असेल, त्याचं मी समर्थन करत नाही. मी अजितदादांचं, मोठ्या साहेबांचं, पवार परिवारांचं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि मोठ्या साहेबांच्या शरणी मी लीन होतो. हा विषय इथं संपवावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. खरं तर उमेश पाटील जे आहेत ते असं म्हणतात की हायकोर्टाचे विषय यांच्याकडून मॅनेज केले जातात. त्या ठिकाणी एका नगरपंचायतीचे 2 कागद इकडल्या तिकडं करण्यामध्ये काही मोठं विशेष नाही आहे, अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावर केला. हायकोर्टाबद्दल जर असे बोलले असतील आणि हे जर माझ्याकडे पुरावे आले तर मी हायकोर्टाचा अपमान झाला म्हणून करता त्यांच्या विरोधात कोर्टात जाईन. हायकोर्टाचा आदर करणारे आम्ही माणसं आहोत. त्यामुळे असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. ते वैफल्यग्रस्त आहेत. ते कुणावरही टीका टिप्पणी करतात. त्या तद्वत त्यांनी ही टिप्पणी केली आहे. खरं तर मालक, विजयी मिरवणूक आता या ठिकाणी आलेली आहे. आपण बघू शकताय दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण बघू शकताय की ही विजयी मिरवणूक नगरपंचायतीपासून आता राजन पाटील यांचं जे मातोश्री हे घर आहे या ठिकाणी आल्याचं एकूणच आपल्याला दिसून येत आहे. आणि एकूणच या ठिकाणी आपण जर बघितलं तर कशा पद्धतीनं विजयाचा गुलाल उधळत या ठिकाणी हा विजय जो आहे तो साजरा केला चाललेला आहे. आणि आपण पाहू शकताय की या ठिकाणी गुलालानं न्हालेली माणसं जी आहेत ती सुद्धा या ठिकाणी आल्याचं एकूणच चित्र आपल्याला दिसून येतंय.